अजित पवारांनी ज्या बारामतीला मढवलं ती बारामती आज अशी शोकाकुल परिस्थितीमध्ये दिसते. या शहरातला प्रत्येक चौक आणि या चौकात असलेला प्रत्येक माणूस आज फक्त अजित पवारांच्या निधनाच्या बातमीने व्यथित झालेला आहे. सगळी जी दुकानं आहेत, आस्थापना आहेत, त्या बंद आहेत. आपण माझ्या पाठीमागे बघताय शारदा प्रांगण. इथेच अजितदादा पवार आपल्या ज्या सभा असायच्या त्या सभांना सुरुवात करायचे, समारोप करायचे. आणि मी बघतोय आपण नगर परिषदेचा हा सगळा परिसर आहे. इथे काही जी मंडळी आहेत सकाळपासून त्यांचा विश्वास बसत नसेल, अर्थात तो कुणाचाही बसत नाही आहे. दादा आपल्यातनं गेले यावर विश्वास कुणाचाच बसत नाही आहे. सगळे तुम्ही व्यथित दिसतात, काय भावना आहे? अत्यंत दुःखद घटना आहे. अत्यंत दुःखद घटना आहे. काही सांगू शकत नाही. म्हणजे काय बोलायलाच हे नाही ना. तर असं बोलूच शकत नाही काय. म्हणजे असं एवढं म्हणजे हे झालेलं आहे. दादांचं बारामतीशी वेगळं नातं होतं. त्यांना या सगळ्या शहराचा विकास करून याच पद्धतीनं आपण विकास करू शकतो हे दाखवलं होतं त्यांनी. आणि आपण बघतोय की दादांना आता कोणत्या शब्दात श्रद्धांजली व्हावी हे इथल्या नागरिकांना सुचत नाही आहे. इथे नेहमी ते सभा घ्यायचे शारदा प्रांगणमध्ये. काय आठवणी आहेत? दादाचं म्हणजे विकासावरच जास्त हे होतं त्यांचं. विकास दुसरं म्हणजे सारखा विकास बारामतीचा सारखा कुठला विकास झालेलाच नाही आत्तापर्यंत. दादा मला जेव्हा कळलं दादा गेले, तुमचा विश्वास बसला नसेल. कसं कळलं आणि काय पहिली भावना होती? सकाळी दुकान उघडायला आलो तरी एक जणांनी मला सांगितलं असं दादा गेले. मी म्हणलं काय चेष्टा करता का काय म्हणलं. मी त्यांनाच खवळलो. परंतु हकीकत तशी झालेलीच होती. एकदम शॉक बसला आम्हाला की ह्या गोष्टी व्हायला झाल्याच नाही पाहिजे. आणि स्वप्नसुद्धा वाटत होते की दादा. तुमचं दादांचं कधी बोलणं झालंय का? काही आठवणी आहेत? इथे ते सभा घ्यायची. मी दादांचा जवळजवळ 30-35 वर्ष छोटासा सामान्य कार्यकर्ता आहे. आणि मला ज्यावेळेस सकाळी माध्यमाकडून कळालं त्यावेळेस मला विश्वासच बसाना. मी दोनदा 3 वेळा माझ्या मुलांकडनं, घरातल्या शिकल्या सवरलेल्या मुलांकडनं विचारायचो. आणि खरोखरच एक आपला कुटुंबातला व्यक्ती गेला असा मला मनोमनी दुःख झालं. आणि त्यांचा ती स्पष्टोक्तीपणे स्वभाव, तडकीफड स्वभाव. एखाद्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला काम होत असेल तर ते स्पष्ट सांगणार, बाबा काम होईल, अन्यथा तू परत येऊ नको. आणि ते खरंच आमच्या बारामतीकरांना अक्षरशः फार मोठा धक्का बसलेला आहे. त्याच्यामुळं सगळे धक्क्यात आहेत. या सगळ्या ह्याच्यात मी पुन्हा एकदा दाखवतो. हे ते प्रांगण आहे ज्या ठिकाणी अजितदादांच्या सभा व्हायच्या. आणि अर्थातच याच ठिकाणी ते नागरिकांना संबोधित करायचे आणि विकासाचा आपले मुद्दे सांगायचे. आणि आपण बघतोय की या ठिकाणी त्यांच्या आठवणी जागवण्यासाठी म्हणून किंवा जी ज्येष्ठ मंडळी आहेत त्यांना देखील दादा जेव्हा गेल्याची तुम्हाला बातमी मिळाली, काय पहिली भावना होती? काय दादा जाणं म्हणजे बारामतीवर सोक्कळ आहे. दादा जाणं म्हणजे बारामतीचा हिरा. जसा महाराष्ट्रात जे शिवाजीराजे जन्माला आले आणि हिंदू धर्म वाढवला, तसंच दादा गेले म्हणजे बारामतीचा शो गेला. बारामतीला दिवस वाईट आले. दादाचं जाणं हे अत्यंत दुःखदायक आहे, सगळ्याला क्लेशदायक आहे. दादा जायला नको होते पण ते गेलेत. इथे काय आठवणी आहेत दादांच्या? या ठिकाणी ते यायचे नेहमी. बेगवन चौक असेल, आपला 3 हत्ती चौक. सांगता सभा इथं व्हायची. कधी सत्कार समारंभ वगैरे इथं होत होते. आणि बरेच कार्यक्रम इथं होत होते की ज्या जुन्या आठवणींना जर उजाळा द्यायचं म्हटलं तर ते सांगण्यासारखं फार आहे. आणि नेता म्हणजे फक्त बारामतीचेच नव्हते, ते ऑल महाराष्ट्राचे होते, जिल्ह्याचे होते, महाराष्ट्राचे होते, तडफदार होते, कामाला फार हुशार होते. आता इथनं पुढं बारामती करणं त्यांची किंमत पोरकं झाल्याची प्रत्येकाची भावना आहे. तुमचा दादांचं शेवटचं बोलणं किंवा कधी भेट झाल्याचं काय आठवतंय? मुंबईमध्ये त्यांच्या निवासस्थानी एक देवगिरीला साधारण 1 महिन्यापूर्वी गेलो होतो. त्यावेळेस बोलणं शेवटचं झालं होतं. त्यानंतर आत्ताच्या काळामध्ये दादा इतके बिझी झाले, नगरपालिका, महानगरपालिका, आता झेडपी. आणि राजकीयदृष्ट्या काही त्यांना त्रास जो व्हायचा पिरियड होता तो ह्या गेल्या 1-2 वर्षामध्ये इतका वाढला, त्याचा ताण त्यांच्यावर ऑलरेडी होता. आणि ह्या अशा पिरियडमध्ये तो धुरंधर नेता होता आमचा, तो भेरी सगळीकडं पुरून उरत होता.
पण हे काळाने आज घाला घातला आम्हाला आश्चर्याचा खूप मोठा धक्का आहे आणि कधी न भरून येणारं नुकसान आहे. जे तर स्पीड 3 दिवसाचा दुखवटा शासकीय दुखवटा जाहीर करण्यात आला आहे. मात्र अनंत काळा हा दुखवटा या बारामती शहरावर राहील, इथल्या प्रत्येक नागरिकावर, प्रत्येक घरामध्ये राहील. कारण की दादाचं प्रत्येकांशी एक वेगळं नातं होतं, वेगळं ते कुटुंब प्रमुख वाटायचे सगळ्यांना. जिल्ह्याचे पालकमंत्री होते, मात्र बारामतीमध्ये बघतो की आता हे सगळं ओस पडलं आहे. जिथं त्यांची विजयी सांगता सभा व्हायची किंवा प्रचाराच्या सभेचे नारळ त्यांनी इथेच फोडलेले अनेक आठवणी प्रत्येक गल्लीत, प्रत्येक चौकात, प्रत्येक रस्त्यावर आहे. कारण की त्यांनी या शहराला घडवलं आहे. आज शहर दादांच्या प्रेमाला मुकलं आहे, पोरकं झालं आहे, अशीच भावना इथल्या प्रत्येकाची आहे. सुरत गोविंद वाकडे, न्यूज 18 मराठी, बारामती.